जमीन व्यवहारामध्ये 25,87,000 रुपयांची फसवणूक, 14 जणांच्या टोळीचा पर्दाफाश, ॲडव्होकेट संकेत बारसकरला अटक, इतरांचा शोध सुरू. बहरू मगर यांच्या पाठपुराव्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि तोफखाना पोलीस अधिकारी भांबळ आरोपी पकडण्यासाठी ॲक्शन मोडवर. अहिल्यानगर शहरामध्ये जमीन खरेदीच्या नावाखाली तब्बल 25,87,000 रुपयांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे वृद्ध आणि अशिक्षित महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तब्बल 14 जणांच्या टोळीनं संगनमतानं हा डाव रचल्याचं समोर आलंय. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाईचा बडगा उगारला असून आरोपी संकेत बारसकर याला अटक करून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथकं सक्रिय झाली आहेत. फिर्यादी बहरू मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या आत्या इंदुबाई बेरड यांच्या नावावर भिस्तबाग चौक, साविडी आणि निंबोडी इथं मौल्यवान जमीन होती. वृद्ध आणि अशिक्षित असल्यामुळे आरोपींनी तिचा विश्वास संपादन केला आणि खोट्या खरेदी खताद्वारे जमीन स्वतःच्या नावे करून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे 25,87,000 रुपये दिल्याचं दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात एकही रुपयाचा व्यवहार झालेला नव्हता. खरेदी खतामध्ये दाखवलेले धनादेश आरोपींनी परस्पर मल्टीस्टेट संस्थांमध्ये वटवून रोकड स्वरूपामध्ये काढून घेतले. यामध्ये काही बँक कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळं हा केवळ जमीन व्यवहार नसून आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंदुबाई बेरड यांच्या मृत्यूनंतर आरोपींनी नातेवाईकांना धमक्या देत मारहाण करून जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही वकिलांच्या मदतीनं ताबा मिळवण्यात आल्याचंही फिर्यादीमध्ये नमूद आहे. बहरू मगर यांनी वारंवार पाठपुरावा करून या प्रकरणाला वाचा फोडली. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेगानं कारवाई करत संकेत बारसकर याला अटक केली आहे. न्यायालयामध्ये हजर करून पुढील तपास सुरू आहे. उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी फिर्यादीकडून करण्यात येत आहे. वृद्ध महिलेचा विश्वासघात, बनावट व्यवहार, मल्टीस्टेटमधील पैशांचा गैरवापर आणि धमक्यांचा खेळ या सर्व गोष्टीमुळे हा प्रकार अत्यंत गंभीर ठरत आहे. आता पोलीस पुढे काय मोठे धागेदोरे उघड करतात आणि उर्वरित आरोपी केव्हा जेरबंद होतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.